आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून। गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यामध्ये रानटी हत्तींचा धुमाकूळ सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। शंकरनगरमधील काही शेतकऱ्यांच्या कारली आणि मक्याच्या पिकांमध्ये धुमाकूळ घालत बरीच पिकं फस्त केली आहेत। त्यामुळे वन विभागानं लवकरच पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतात। वाशिममध्ये अवकाळी पाऊस झाल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांचा माल भिजलाय। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल भिजलाय। याआधी सुद्धा अनेकदा असा प्रकार घडलेला आहे, मात्र तरी सुद्धा बाजार समितीकडून कोणतीही काळजी घेतली जात नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। लोणंद येथील शरद कृषी महोत्सवाला कृषी दिंडीनं सुरुवात झाली। यावेळी शाळांचा सहभाग पाहायला मिळाला। 19 फेब्रुवारीपर्यंत हा कृषी महोत्सव सुरू असेल। शेतीशी निगडीत अवजारं, बी बियाण्यांचं प्रदर्शन यामध्ये भरवण्यात आलंय। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तत्काळ मिळावी यासाठी ठाकरे गटाकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला। शेतीमालाला योग्य भाव मिळावा, अनुदान तत्काळ द्यावं या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला। पैठण तालुक्यातील लंपी पाठोपाठ आता खुरकूत आजारानं डोकं वर काढलंय। त्यामुळे पशुपालक शेतकरी हैराण झालेत। टाळ्या खुरकूतचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पैठण तालुक्यामध्ये जनावरांचं लसीकरण करण्याचं काम सुरू आहे। जनावरांचं लसीकरण करून घेण्याचं आवाहन पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्तांनी केलेलं आहे। अमरावतीच्या संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं दर्यापूरमध्ये बंद पुकारण्यात आला होता। यावेळी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। शेतकरी नेते अभय गावंडेंच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको करण्यात आला। बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे। हातचं पीक हाती न आल्यामुळे कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना कापूस उधळत आंदोलन केलंय। शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कापूस उधळत आंदोलन केलंय। श्रीराम कोरडे असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी रस्त्यावरती झोपून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये अनियमित वीज पुरवठा होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झालेत। वारंवार महावितरण प्रशासनाकडे तक्रार करून देखील वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे चोपडा तालुक्यातील शेतकरी आक्रमक झालेत। शेतकऱ्यांनी थेट महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयामध्ये धडक देत कार्यालयाला कुलूप ठोकलंय। वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यामधील अनेक गावांना वारा, गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। गारपिटीमध्ये संत्रा, गहू, चणा तसंच इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय। यात संत्रा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। संत्र्याची झाडं उन्मळून जमीनदोस्त झाली आहेत। मोठ्या प्रमाणात संत्रा गळल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। हिंगोली जिल्ह्यात यावर्षी तुरीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तुरीच्या उत्पन्नामध्ये मोठी घट झाली आहे। हिंगोलीच्या तुरीच्या मोंढ्यामध्ये तुरीला 10,000 रुपयांपर्यंत भाव मिळतोय। सध्या तुरीची आवक वाढली आहे। शेतकरी भाव वाढीच्या प्रतीक्षेमध्ये होता, मात्र तुरीचे भाव वाढत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आहे त्या किमतीत माल विकावा लागतोय। नंदुरबार बाजार समितीमध्ये सुक्या लाल मिरचीला सर्वाधिक दर मिळाला। लाल मिरचीला 33,800 रुपये असा विक्रमी दर मिळालाय। बेडगी या सुकी मिरचीला विक्रमी दर मिळालाय। यानंतर आता कृषी विषयक बातम्या पाहूयात विस्तारित स्वरूपामध्ये। बीड जिल्ह्यातील रामेवाडी गावातील युवा शेतकरी जगन्नाथ अंबुरे यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत 2 एकरमध्ये 70 दिवसांमध्ये कलिंगड पिकाच्या माध्यमातून 5.5 लाख रुपयांचं उत्पन्न घेतलंय। पारंपरिक बाजरी, भुईमूग या उन्हाळी पिकांना फाटा देत दरवर्षी उन्हाळी हंगामामध्ये कलिंगडाची लागवड ते करतात। योग्य नियोजन, खत व्यवस्थापन, लागवडपूर्व योग्य मशागत करून बेड आणि मल्चिंग पद्धतीचा वापर करून टरबूज शेती त्यांनी केली आहे। त्यांच्या या शेतीच्या प्रयोगामुळे परिसरामधील शेतकरीही शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या चेअरमनपदी त्यांची निवड झाली आहे। तर गुजरातचे केतनभाई पटेल यांची व्हाईस चेअरमन म्हणून निवड झाली आहे। राष्ट्रीय सहकारी संघ देशभरातील साखर उद्योगाच्या अडचणीमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून अडचणी सोडवून घेण्याचा प्रयत्न करत असतो।
सातारा जिल्ह्यामधील पाटण तालुक्यामधील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि चांदोली नॅशनल पार्क अंतर्गत गावांमधील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वन्य प्राण्यांच्या कळपांच्या हैदोसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातोय। शासनाकडून तुटपुंजी मदत मिळतेय, मात्र यामध्ये शेतीचा खर्च देखील निघत नसल्यामुळे शेतकरी हतबल झालाय। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। पाहुयात। साताऱ्यातल्या पश्चिम घाट परिसर म्हणून समजल्या जाणाऱ्या पाटण तालुक्यातील अनेक गावांमध्ये रानगाव्यांनी आणि डुकरांनी हैदोस घातलेला आहे आणि शेतकऱ्याचं जे हातातोंडाशी आलेलं पीक आहे ते नास्तानुभूत करताना आपल्याला हे या ठिकाणी पाहायला मिळतंय। सध्या या परिसरामध्ये आपल्याला भुईमुंग पिकाचं पीक घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर बाजरी असेल, मका असेल, गहू असेल, अशा अनेक पिकं या ठिकाणी शेतकरी करत असतात आणि रात्रीच्या वेळेला या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे किंवा प्रादेशिकमध्ये अनेक जी जंगली श्वापद आहेत हे रात्रीच्या वेळेला हा संपूर्ण पट्ट्यामध्ये हैदोस घालतात आणि यामुळेच शेतकरी मात्र हतबल झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या ठिकाणच्या जंगली श्वापदांचा बंदोबस्त करण्याची मागणी सध्या या परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जाते। यामुळे या परिसरामध्ये आता शेती करणं देखील आता अनेक शेतकऱ्यांनी टाळले गेलेलं आहे। त्यामुळे वन विभागाने याकडे लक्ष देऊन या ठिकाणच्या शेतकऱ्याला खरं तर दिलासा देणं गरजेचं आहे। कॅमेरामन निखिल सर, मी शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, कराड, सातारा। वर्धा जिल्ह्यामधील कारंजा तालुक्यामधील अनेक गावांना वारा, गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे। गारपीटमध्ये संत्रा, गहू, चणा तसेच इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय। यामध्ये संत्रा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। संत्र्याची झाडं उन्मळून जमीनदोस्त झाली आहेत। मोठ्या प्रमाणात संत्र गळल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। या संदर्भात संत्रा बागायतदार यांच्यासोबत आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भूपेश बारंगे यांनी। वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यामध्ये काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाचे जोरदार सरी आल्या आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालं। आपण बघू शकतो नारा येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये संत्रा बागाचे अनेक झाडं हे जमिनीवर पडलेले आहेत आणि संत्रा फळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। वादळी वाऱ्यामुळे काही संत्राही जमिनीवर जौस झाल्यामुळे जमिनीवर पडलेले आहेत आणि झाडाला असलेली फळं गारपिटीमुळे या पिकांचं मोठं नुकसान झाले असल्याची शेतकऱ्याकडून सांगण्यात येत आहेत। या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं असल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे। आपण बघू शकतोय। काय सांगाल, काय नुकसान झालेलं आहे तुमचं आणि या नुकसानाची भरपाई शासनाकडून मिळाला पाहिजेत का? काल अचानक वादळी वाऱ्यासहित पाऊस आला, गारपीटही झाली। त्यामुळं गारपीटही मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं बाकी इतर जे संत्र झाडाला आहे त्याचंसुद्धा नुकसान झालं। ते बेभाव खपणार आहे, त्याची सुद्धा किंमत येणार नाही आणि त्यामुळे माझं गव्हाचं, चण्याचं आणि संत्र्याचं खूप नुकसान झालेलं आहे। त्यामुळे मला शासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा करतो। आतापर्यंत काही महसूलचे अधिकारी आपल्या शेतात येऊन पाहणी केली, काय पंचनामा झाला? नाही, पटवारी साहेबाला फोन लावला होता मी, तर त्यांना म्हटलं की साहेब दौरा करता का इकडे? तर म्हणे तुम्ही विमा काढला का? मी म्हटलं विम्याची मुदत संपून गेली होती, मी जून महिन्यातच गेलो होतो, तर ते 15 दिवसाच्या अगोदर विम्याची मुदत संपलेली होती, त्याच्यामुळे विमा काढण्यात नाही आला। विमा नसल्यामुळे काही आर्थिक शासन देणार काही विमाच पाहिजे होता, याची काही गरज असते का? नाही, त्याची काही आवश्यकता नाही। शासनानं जर मनावर घेतलं तर अशी आर्थिक मदत देऊ शकतात, पण ते आता देते की नाही विमा नसल्यामुळे काय चालढकल करते त्याची आम्हाला कल्पना नाही। कॅमेरामॅन गौरवसह भूपेश बारंगे, लोकशाही मराठी, नारा, कारंजा आणि वर्धा। आता बातमी आंबा प्रेमींसाठी आहे। देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी कराडमधील जाधव दुशेरेकर यांच्या व्यापाऱ्याकडे दाखल झालेली आहे। 2000 ते 2200 रुपये डझनचा भाव आंब्यांना मिळतोय। यावर्षी 15 दिवस आंब्याचा सीझन चालू झाल्याचं व्यापारी सांगतात। वसंत पंचमीच्या मुहूर्तावर आंबा दाखल झालेला आहे। जाधव बंधू दुशेरकर कराडमध्ये प्रथम आंबा दाखल झालेला आहे। 2000 ते 2200 ह्या रेट आहे। आता 50 पेटीची आवक झाली, एक डझनाचे 50 पेटे झालेत आणि यंदा मालाचं आवक जास्त आहे, माल भरपूर आहे आणि सर्व सामान्य लोकांच्या आवकेत आहे आंबा खाण्यात। प्रतिसाद चांगला आहे आणि दरवर्षीपेक्षा 15 दिवस आधी आंबा दाखल झालेला आहे। वर्ध्याच्या कारंजा तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।
आर्वीचे आमदार दादाराव केचे यांनी बांधावरती जाऊन पाहणी करत नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात। यावेळी तहसीलदारांसह अधिकारी कर्मचाऱ्यांची सुद्धा उपस्थिती होती। या संदर्भात आमदार दादाराव केचे यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलेला आहे, पाहूयात। कारंजा तालुक्यामध्ये काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पाऊस झाला। या पावसामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे। संत्रा, हरभरा आणि गहू या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। जमीनदोस्त फळ पडले असल्यामुळे शेतकऱ्यांचं या ठिकाणी आर्थिक नुकसान झालं आहे। त्यांच्या शेतकऱ्याच्या बांधावर आता भाजपचे आमदार दादाराव केचे पोहोचले आहेत। त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया। शेतकऱ्यांना मोबदला काय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणार आहेत, काय सांगाल? या कारंजा तालुक्यामध्ये साधारणतः बागायतदार शेतकरी, संत्रा बागायतदार शेतकऱ्यांचं 100% नुकसान झालेलं आहे। त्याची पाहणी करण्याकरिताच आज तहसीलदार कारंजा, कृषी अधिकारी कारंजा, सर्व ग्रामसेवक, पटवारी, कृषी सहाय्यक या ठिकाणी माझ्यासोबत हजर आहेत। आता जिल्हाधिकारी राहुलजी कर्डिले यांच्यासोबत चर्चा झाली। त्यांनी ही सर्वेचे आदेश दिलेले आहे। सर्वांनाच न्याय मिळवून देण्याचं काम या विभागाचा आमदार यानंतर निश्चितपणे करणार। प्रचंड प्रमाणामध्ये गव्हाचं, हरभऱ्याचं आणि मोठ्या प्रमाणामध्ये संत्र्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। या सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं हेक्टरी 50,000ची मदत शासनाने करावं ही सुद्धा आग्रहाची विनंती करतो। धन्यवाद। आपल्या या परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांनी तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यकांना फोन लावला, पण त्यांनी त्या शेतकऱ्यांना सांगितलं की विमा काढलाय का असा प्रश्न त्यांनी जेव्हा विचारला तेव्हा विम्याची अट रद्द करून सरसकट आर्थिक नियोजन करावं। सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं त्यांना आर्थिक मदत कशी जास्तीत जास्त मिळवून देता येईल या भावनेतून काम करावं। सर्व अधिकाऱ्यांना आताच जिल्हाधिकारी राहुलजी कर्डिले यांनी तसे आदेश दिलेले आहेत। धन्यवाद। नक्कीच हे भाजपचे आमदार दादाराव केचे नक्कीच शेतकऱ्यांना पीक विमा सोडून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आता आमदार केचे यांनी केली आहे। कॅमेरामॅन गौरवसह भूपेश बारंगे, लोकशाही मराठी, कारंजा, वर्धा। जालन्यातील परतूरमध्ये शासन आपल्या दारी आणि महासंस्कृती महोत्सव भरवण्यात आलेला आहे। या महोत्सवामध्ये कृषी प्रदर्शन, सांस्कृतिक, क्रीडा, कला, आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे। या महोत्सवाचं उद्घाटन आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आलंय। या योजनेमधून हजारो लाभार्थ्यांना लाभ मिळणार असल्याचं यावेळी लोणीकर यांनी सांगितलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।